झी 24 तास एक पाऊल पुढे। जमाना बदल गया है असं मी का म्हणतेय हाच विचार करताय ना। अहो पण हे मी नाही तर ट्विटरवर मधुर भांडारकरनं म्हटलंय। मधुरवर असं म्हणण्याची वेळ का आलीये तुम्हीच पहा। सेक्सी, बोल्ड, ग्लॅमरस अशी पर्सनॅलिटी ही सध्याच्या बॉलिवूडच्या हिरोईनची नवी परिभाषा झाली आहे आणि त्यात आपल्या फेवरेट करीनाचं नाव टॉपवर आहे आणि म्हणूनच सध्या करीनाला खूपच डिमांड आहे। मधुर भांडारकरच्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात महागडी अभिनेत्री म्हणून सध्या करीनाचं नाव चर्चेत आहे, कारण हिरोईन सिनेमासाठी फक्त करीना कपूरच्या कॉस्ट्युम्सवर 1.5 कोटी रुपये खर्च केले जात आहेत। जेव्हा मधुरने ही बातमी ट्विटरवर टाकली तेव्हा त्याने या आकडेवारीचं कंपॅरिझन केलं ते असं। जेव्हा 2001 मध्ये चांदनी बार हा सिनेमा बनवला तेव्हा सिनेमाचं बजेट होतं 1.5 कोटी रुपये आणि आज एका दशकानंतर हिरोईन सिनेमासाठी फक्त कॉस्ट्युमवर 1.5 कोटी रुपये खर्च होत आहेत। कसा काळ बदलतो पहा। आता तुम्ही विचार करत असाल की 1.5 कोटीचे कॉस्ट्युम म्हणजे नक्कीच हिरे जडित असणार, मात्र असं काहीही नसून सिनेमात प्रत्येक सीन मध्ये करीना वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे आणि वेगवेगळ्या कॉस्ट्युम्स मध्ये। जवळपास 130 कॉस्ट्युम्स करीना या सिनेमासाठी वापरणार आहे अशी माहिती स्पॉटलाइट टीमच्या हाती लागली आहे। अर्थात ही डिमांड करीनाचीच आहे आणि करीनाचाच फेवरेट डिझायनर मनीष मल्होत्राच तिचे कॉस्ट्युम्स करतोय। आता मनीष आणि मधुर एवढं करतायत म्हटल्यावर करीनाही आपला हा रोल साकारण्यासाठी जीव तोड मेहनत करणार यात शंकाच नाही। आतापर्यंत रिव्हील झालेले तिचे हे फोटो पाहिलेत तर अल्ट्रा ग्लॅम लुक, शॉर्ट ड्रेसेस, स्टायलिश हेअरस्टाईल आणि कातिल अदा हे पाहून तुम्ही नक्कीच या हिरोईनच्या प्रेमात पडला असाल। त्यामुळे नंबर 1 हिरोईनचा किताब करीनालाच मिळेल यात शंका नाही, मात्र स्टायलिश दिवाचा किताब करीना पटकावते का ते पाहायला थोडी प्रतीक्षा करावी लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।